सौरभ काथाळे गोलंदाजी ट्रॅक वरती फ्रंट सर्कल टेटवली बनाम हा सामना गजानन वॉरियर्स कामतकोट अक्षय पवार पिंट्या पवार ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल नो आहे खराब गोलंदाजी सुरुवात मात्र नो केलेली आहे राऊंड विकेट पुढचा चेंडू टाकला जाईल यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत केवळ आणि केवळ एक सिंगलच मिळणार आहे एकंदरीत एफसीटी या टीमकडे आतिश भागवत हे जे पोलीस पाटील आहेत ते खेळताना दिसणार आहेत जबरदस्त असे प्लेयर देखील आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते चांगलं क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील आतिश भागवत एफसीटी या टीमकडे खेळताना दिसले सरळ यॉर्कर लेन्सचा बॉल एकच सिंगल मिळते गजानन वॉरियर्स कामतकोट या टीमकडे देखील चांगले दर्जेदार प्लेयर आहेत वेलकम धाबा यांच्याकडून जे हेमंत पवार आहेत त्यांनी सांगितलंय प्रत्येक सिक्सर साठी सुरेख बॉलिंग मनोज पवार याला थांबवलंय मनोज पवार अगदी हक्कबक्क राहिलाय सौरभ काथाळेनं जो बॉल टाकला उत्तर नव्हतं प्रश्न विचारला होता पण त्याकडे उत्तर नव्हतं क्षेत्ररक्षण आपण बघतोय तर केवळ आणि केवळ 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतील आणि स्कोर कार्ड आता पुढे सरकत असताना स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलंय 5 रन्स स्कोर कार्ड वरती चला थोडंसं बदल असेल या ठिकाणी 6 रन्स झालेले आहेत हो कीपर तितकेच दर्जेदार आहेत आतिश भागवत सर मॅच मध्ये खेळत आहेत कमालचं यष्टी रक्षण त्याचबरोबर जे यष्टीरक्षक आतिश भागवत आहे त्यांनी जर एखादी कॅच कीपिंग करत असताना पकडली चला या ठिकाणी स्टंपिंग जर तुम्ही केलं त्या पूर्ण 4 ओव्हरमध्ये तर 100 रुपयाचं कॅश प्राइज मुदस्सर मागजनकर यांच्याकडनं दिलं जाईल षटकाचा खेळ संपलेला आहे आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती 8 रन झालेत पहिल्या ओव्हरमध्ये इथे कॅमेरा बघा या ठिकाणी थर्ड अंपायरची सुविधा अवेलेबल नाही आहे ऑन फील्ड अंपायर डिसिजन देणार ते शेवटचं राहील ऑन फील्ड अंपायर जे डिसिजन घेतील ते शेवटचं डिसिजन राहणार आहे त्याच्यात कोणताही प्रकारचा बदल नसेल थोडीशी चर्चा करतील अंपायरचं डिसिजन शेवटचं राहील स्कोर 8 रन्स अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन नो आर्ग्युमेंट 8 रन झालेत 8
गोलंदाजी मार्क वरती आता पहिलं षटक संपल्यानंतर कुणाल कात्रेवरती आता जबाबदारी दिली एफसीटी या टीमनं दुसरं षटक टाकण्यास. माहितलं चला सुरुवात करायची, फार वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. रुद्र सुपर किंग्स विरुद्ध एसके स्पोर्ट्स मोजे दापोली यांचा सामना खेळवला जाणार आहे. त्वरित आपण या टॉस करण्यासाठी 2 रन्स घेतले आणि यष्टीरक्षक अगदी कमालचे आहेत. जबरदस्त तिथे नेम पाहायला मिळाला, पण तो बॅटर स्पॉफिंग क्रीज मध्ये सुखरूप दाखल झाला होता. पहिल्या बॉलवरती एक 3 रन्सचा फटका खेळला अक्षय पवारनं. बॅटिंगसाठी आता मनोज पवार स्ट्राईक मार्क वरती असणार आहे. हा देखील सिद्धेश मुलुक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एक चांगले महानतम म्युझिशियन्स देखील आहेत. कमालचा वेग आहे, कमाली या ठिकाणी पाहतोय तर भन्नाट वेग आहे. त्या टप्प्याला ज्यावेळेला टप्पा टाकला होता मनोज पवार यांना खेळणं मात्र थोडंसं कठीण केलंय. वेगवान चेंडू कुणाल कात्रे एक दर्जेदार बॉलर एफसीटी या टीमचा बॅक टू बॉलर करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल घेतला गेला, धावचीची संधी, परंतु एकाच धावेवरती आता तुम्हाला समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 12ला जाऊन पोहोचले. श्री गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमकडे देखील बॅटिंगचा अटॅक चांगल्या प्रकारचा आहे. 12 रन स्कोरबोर्ड वरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, फार वेळ जाणार नाही, एफसीटी लक्षात घ्यायचं आहे. डावखुऱ्या शैलीचा बॅटर असेल, राऊंड द विकेट बॉलिंग त्याच्यासाठी देखील लेक्षमच्या खूप बाहेर बॉल आणि इथे एक्स्ट्रा रन्स. कीपर खरंच फुर्तीले आहेत, चांगले कीपर. एकही चेंडू मात्र बघा मागच्या बाजूने सुटत नाहीये. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, कॅच पकडली जाते का, कॅच पकडली जाईल, कॅच पकडली आहे. लेफ्ट हँडर बॅटर अक्षय पवार बॅक टू द पवलियन, मैदानाच्या बाहेर जाणार आहे. मोठा धक्का बसतोय गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमला. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील या दुपारच्या सत्रामध्ये आमच्या समोर जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील कौतुक स्वागत करतोय. सिद्धेश मुलुक रत्नागिरी जिल्ह्यातील वेस्टर्न कीबोर्डिस्ट, सर्वोत्तम म्युझिशियन पैकी एक नामांकित नाव. ते देखील या स्पर्धेचा आनंद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या घेत आहेत. आणि त्याच्यानंतरला एकंदरीत दापोलीचा बाकासूर वैभव रामाने मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूला बाकासूर का म्हटलं जातं, सातत्याने चर्चा आहे या खेळाडूचे मोठे स्ट्रोक खेळणं. भन्नाट वेगाने चेंडू पडल्यानंतर सरळ आतल्या बाजूला येतो, तेवढाच खाली देखील बसला. कुणालनं अक्षरशः हक्कबक्क करून सोडलंय गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमच्या बॅटर्सना. चेंडू खेळायचा तर खेळायचा कुठे हे देखील आपण पाहतोय. फुल टॉस बॉल एफर्ट्स दिलेले होते, परंतु हातामधून चेंडू निसटलाय आणि बघता बघता भन्नाट वेगानं आता 3 रन्स कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 रन्स स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुमच्या स्क्रीनवरती आपण बघतोय तर संपूर्ण जे ऑफिशियल्स बसलेले आहेत, ऑफिशियल्स आहेत, त्याचबरोबर संपूर्ण जे लाईव्ह टेलिकास्टचे सर्व आदरणीय आकीबाई चिपळूणकर, त्याचबरोबर कॅमेरामॅन देखील आहेत. शहबाज खलपे जे कॅमेरामॅन आपण बघतोय. अगदी प्रत्येक इथे छोटी छोटी या ठिकाणी जी गोष्ट आहे या स्पर्धेची चांगली टिप्पणी केली जाते, त्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले जाते. या स्पर्धेचं संपूर्ण ज्या चांगल्या मोमेंट आहेत त्या देखील या ठिकाणी कॅच केल्या जात आहेत, क्लिक केल्या जात आहेत, कॅप्चर केल्या जात आहेत. आणि खरंच कौतुक कॅमेरामॅन शहबाजी खलफे यांचं करावं लागेल. यॉर्कर लाईन सौरभ काताळेनं जो बॉल टाकला होता, जर चेंडू सुटला असता तर कदाचित यष्टींवरती जाऊन तो आदळू शकला असता. वैभवकडे अजिबात उत्तर नाहीये. आणि इथे जावं लागेल, परतावं लागेल. इथे धावचीत मात्र आता झालेले आहेत, धावचीत केली आहे.
चला आम्ही बक्षिसाची अनाउन्समेंट करणार होतो त्याच्या अगोदरच मात्र धावचीत होत असताना वैभव रामाने मैदानाच्या बाहेर. बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती अविकडेला पाठवलं जाईल. 2.2 ओव्हरपर्यंतचा खेळ मात्र आता तिथे झालेला आहे. धावसंख्या 17ला जाऊन पोहोचले. गजानन ओरियस कामतकोंड या टीमचे फ्लिक केलंय. ओ व्हॉट अ गॉड, सुपर! या स्पर्धेतला आणखी एक सर्वोत्तम झेल इथे पाहायला मिळते. आजच्या दिवसातला हा एक देखील चांगला झेल पाहायला मिळतोय शुभमच्या माध्यमातून. व्हॉट अ एफर्ट्स. अगदी ही व्हिडिओ मात्र आता नक्कीच कॅप्चर केली जाईल. त्याचबरोबर या कॅचसाठी अनिलदादा रेमजे साहेबांकडून 200 रुपयाचा कॅश मध्ये शुभमला दिलं जाईल. काय कॅच पकडली आहे, सुपर कॅच. गजानन वॉरियर्सच्या बॅटरसाठी मी मगाशी देखील अनाऊन्स केलं होतं की हेमंत पवार यांच्याकडून बॅटरच्या प्रत्येक सिक्सरसाठी एकंदरीत 100चं कॅश प्राइज असणार आहे. गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीमकडे तुषार, ज्याला पोलार्ड या नावानं नक्कीच संबोधित केलं जातं, एकंदरीत हा जो खेळाडू खेड तालुक्यातील तिसे या गावातून बिलॉंग करणारा जो खेळाडू आहे, आज गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीमकडून खेळतोय. थोडीशी नाजूक परिस्थितीमध्ये दिसतोय कामतकोंडचा संघ. सुरुवात एवढी चांगली झालेली नाही. हवेमध्ये बॉल सरळ, हातामध्ये चेंडू, आणि मनोज पवार मैदानाच्या बाहेर जाणार आहे. मोठा धक्का बसतोय मनोजला, माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 5. विकेट नंबर 4. चौथा मोठा धक्का आता बसलेला आहे. बॅटर नेम, बॅटर संचित बॅटिंगसाठी आलाय. क्रमांक 6 वरती संचितला आता पाठवलं जाते. 20 वरती चौथा मोठा धक्का बसलाय. 2.5 ओव्हरपर्यंतचा खेळ झालाय. एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आले, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 8च खर्च केले, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये जे पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय, यॉर्कर लेंथ, सुपर सरळ चेंडू पायावरती जाऊन आदळलाय. 3चा खेळ संपलाय. धाव संख्या 20, लॉस ऑफ 4. गजानन वॉरियर्स कामतकोंड. कदाचित आतिश भागवत ओव्हर टाकतात की काय. आणि त्याचबरोबर फ्रेंड सर्कलचे जे आधारस्तंभ आहेत, अमरदादा पड्या, अगदी इथून बाहेर बसलेत आणि ते सूत्र हलवत आहेत इथून. अमरदादा पड्या सांगतायत की थोडासा वेळ खूप घेताय तुम्ही, वेळ आपल्याकडे कमी आहे. आपल्या टीमला सांगता येते की टाइम खूप महत्त्वाचा असतो. टाइम इज एव्हरीथिंग, टाइम इज द मनी हे सांगण्याचं काम आता अमरदादा पड्या करतायत. ते सांगतील की वेळेचं खूप बंधन आहे, आपल्याकडे देखील खूप मॅचेस खेळायचे आहेत, त्याच्यासाठी आपल्या संघाने घाई करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर आदू गोलंदाजीसाठी आलेले आहेत. भागवत सर थोडेसे नाखुश देतात आपल्या फिल्डरकडे. आपल्या फिल्डरवरती थोडीशी नाराजगी व्यक्त करतात, कारण का इथून त्यांना रन्स द्यायचे नव्हते. ते सांगतात एक एक रन्स खूप महत्त्वाचा आहे. आता अमर पड्याल यांच्या आता डोक्यावरती त्यांनी स्वतःचा हात मारून घेतलाय. त्यांचा आपण नक्कीच बघतोय एक्सप्रेशन्स आहेत की संघ परफॉर्मन्स चांगला केलाय 3 ओव्हरमध्ये. समोर पोलार्ड नावाचं वादळ आहे. संचित खेडेकर देखील तयार आहे. एक सिंगल, आतिश भागवत, एक सुरेख कीपर, आणि एफसीडीचे एम.एस. धोनी म्हणावं लागेल यांना. एफसीडीचे एम.एस. धोनी आहेत आतिशजी भागवत. ओ यॉर्कर लाईनचा बॉल हेलिकॉप्टर घुमवलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. काय स्ट्रोक होता, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय स्ट्रोक. 4 रन. हेलिकॉप्टर घुमवलं होता आणि तिथे चेंडूला आपण बघितलं. 4 रन्स मिळत आहेत. धावसंख्या 28ला जाऊन पोहोचले. 3 चेंडू आता शिल्लक आहेत.
पुन्हा एकदा आदित्य तय्यर पोलटच्या विरोधामध्ये नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल वरती देखील मोठा प्रहार केलाय. 2+1=3. आता 3 ऍड करावे लागतील. एक्स्ट्रा द्यायची आवश्यकता नव्हती. चांगले चांगले प्लेयर या टीमकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख बॉल, शॉर्ट बॉल आहे. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. आता तुषारला देखील तिथे थांबवण्याचं काम केलं जात आहे. 2 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि यावेळेला तुषारला माघारी परतावं लागेल. तुषार जाईल, नवीन प्लेयर येईल. बत्तीस झालेला आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. गजन वॉरियर्स कामत कोणचा संघ पाहायला लागलेला आहे असं सांगितलंय. तर 32 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. 24 बॉल मध्ये 24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. एसके स्पोर्ट्स मोजिदा फुली आणि रुद्र सुपर किंगचे कॅप्टन टॉससाठी लगेच या. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. 2 मिनिटांचा वेळ असेल तुम्हाला. एसके स्पोर्ट्स मोजिदा फुली आणि त्याचबरोबर रुद्र सुपर किंग कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. ओपनिंग बॅटर झाला लगेच. ओपनिंग बॅटर एफसीटी बॅटर त्याचबरोबर या ठिकाणी गावचे सचिव आदरणीय यदमळ सर यांचं आगमन झालेलं आहे. यदमळ सर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या आणि विराजमान व्हायचंय. आमचे मार्गदर्शक आहेत, गावचे सचिव देखील आहेत. आदरणीय यदमळ सर यांचं आगमन होतंय. सरांना मी विनंती करतो की आपण या मुख्य मंचावरती या आणि विराजमान व्हायचंय. आणि वैभव रामणे यांनी जर का कॅच पकडली या मॅच मध्ये तर अनिकेत गोलांबडे यांच्याकडनं 100चं कॅच प्राइज दिलं जाईल.
त्याचबरोबर या ठिकाणी यदमळ सर यांचं आगमन झालेलं आहे. यदमळ सर, तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती आपण दर्शवल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. क्षेत्ररक्षणामध्ये चला, फार वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. गजानन वॉरियर्स कामत गुण, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा. पहिला चेंडू वाईट टाकला, त्याच्यानंतर तेहरी धावांचा फटका पाहायला मिळाला. आपण सरांचा लगेच यथोचित सन्मान करून घेऊयात. चांगला गॅप मध्ये स्ट्रोक खेळला शुभमच्या माध्यमातून लेफ्ट हँडेड बॅटर. एक शुभमची स्पेशालिटी देखील राहिली आहे की तो दोन्ही अगदी राईटी देखील चांगला खेळतो, लेफ्टी देखील चांगला खेळतो. म्हणजे त्याच्या मूडावरती डिपेंड आहे. जेव्हा त्याचा मूड असेल तो राईटी बॅटिंग देखील करतो, आणि जेव्हा त्याला असं वाटतं की मला डावखुऱ्या शैलीचं खेळायचं आहे, तो लेफ्टी देखील बॅटिंग करतो. परंतु आपण ज्याची चर्चा केली होती ही लेफ्ट राईटी कॉम्बिनेशनची, त्याचबरोबर कोंडेगावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय होडेराव साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. होडेराव साहेब, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. साहेबांना विनंती असेल की आपण या मंचावरती विराजमान व्हा. समोर बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल. 33 धावांचा पाठलाग करायचा एफसीटी या टीमला. एफसीटीची सुरुवात मात्र ज्या वेळेला चांगली झाली होती, ज्याच्यामध्ये व्हाईट बॉल, त्याच्यानंतर तेहेरी, मग दुहेरी, मग डॉट आणि लगातार मागच्या दोन्ही चेंडू सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळतील. रुंबडून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाही, आणि षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या आपण पाहिलेली आहे तर 8 या आकड्यावरती. दोन्ही टीमचा कंपॅरिझन, अगदी दोन्ही संघ पहिल्या ओव्हरनंतर 8 रन्स वरतीच पोहोचले होते. आपण या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय यदमळ सर आणि गावचे सचिव देखील आहेत, त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. हा सन्मान आदरणीय मळेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. त्यानंतर आपण पुढील सन्मान घेऊयात. कोंडेगावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय होडेराव साहेब यांचा देखील यथोचित सन्मान आपण करून घेतोय. हा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस संघटक रत्नागिरी विभाग आदरणीय अतिशजी भागवत साहेब यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करतोय. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली राहुल पवारच्या माध्यमातून. बायक ऑफ द हँड स्पेशलिस्ट बॉलर अभि करडे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. संघाचा स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती. 33 धावांचं ध्येय हे पार करायचं आहे. या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते एफसीटी या टीमला देखील. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8 रन्स खर्च केले होते गोऱ्या पिंट्या पवारनं. चेंडू पडल्यानंतर सरळ आतल्या बाजूला ट्रॅव्हल होतोय. गोलंदाजीचा अटॅक चांगला आहे. रुपेश बैकर सारखा देखील एक बेटर ऑप्शन राहील याच्यानंतर तिसऱ्या षटकासाठी. चांगली गुणवान गोलंदाजी. समोर हातामध्ये रुपेशच्या कॅच मिस. लगातार 2 चान्सेस तिथे आपल्याला मिस होताना पाहायला मिळालेत. रुपेश बैकर न मात्र तिथे कॅच सोडलेली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते इथे. प्रचंड वेगानं हे स्कोर कार्ड पुढे सरकत असताना क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. आपण टॉस करूया. टॉस झालाय का? एसके स्पोर्ट्सनं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन एसके स्पोर्ट डिसिजन. ओके, एसके स्पोर्ट्स वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. सरळ इथे दांडी गुल यष्टी उद्ध्वस्त करून टाकले. तैसनच केलंय, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. लेफ्ट हँडर बॅटर शुभमला मैदानाच्या बाहेर पाठवताना आपण पाहिलं. सरळ जडमध्ये टाकला होता. कुणाल कात्रे नंबर 3 वरती.
अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33चा पाठलाग करायचा आहे. कमालची बॉलिंग कुणाल कात्रेनं मात्र पहिलाच बॉलवरती आक्रमण करताना चौका ठोकलाय. अभि कर्डेच्या विकेटसाठी हेमंत पवार वेलकम धाबाचे सर्वा त्यांच्याकडे 100चं कॅश प्राइज झाले, परंतु चौकार लगेच कुणाल कात्रेनं ठोकलाय. जशा जसं उत्तर देताना आपण देखील बघतोय 17ला मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 17 खतरा लागू शकतो का एफसीटी टीमला? अजून 16 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे. 33चा पाठलाग करताना 17 स्कोरबोर्डवरती लावलेत कुणाल कात्रे. एक आक्रमक बॅटर, आडव्या बॅटनं खायचं होतं, आपण सरळ नकार दिलाय, अपील फेटाळून लावली आहे. 2चा खेळ आता इथे संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 17ला, जिंकण्यासाठी 12 मध्ये 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. प्रत्येकी इथून 8च्या सरासरीनं इथे तुम्हाला रन्स काढावे लागतील. नो टीम मिटिंग करू नका अजिबात. कामत कोण टीम आपण टीम मिटिंग करू नका. ऑफिशियल सांगा त्यांना की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पिंट्या पवार, आपल्याला जर माझा आवाज पोहोचत असेल ना तर टीम मिटिंग करू नका, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बारा बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. सौरभ काताळे आता स्ट्राईक मार्क वरती पिंट्या पवारच्या विरोधात. अभि कर्डेनं ज्या प्रकारे बॉलिंग केली आहे, कमालची गोलंदाजी देखील. एक महत्वपूर्ण विकेट, जो सेट फलंदाज होता शुभमला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं. एफसीटीचा आधारस्तंभ अमर देखील त्या खेळामध्ये दिसतोय. त्याचबरोबर निलेजी रेमजी देखील या स्पर्धेदरम्यान निलेजी रेमजे देखील अगदी शांत आणि संयमानं यावेळेला विकेटचं पतन झालंय. ताळमेळची कमी तिथे 100% विकेटची आम्ही, यात अजिबात शंका नाही. स्पर्धावच लागतंय. या चुका आहेत, अपयशाच्या दिशेनं तुम्हाला घेऊन जाऊ शकतील. या चुका करायच्या नाही आहेत. सौरभ काताळे थोडेसे नाराज दिसतील, त्याचबरोबर कुणाल कात्रे थोडे चेहऱ्यावरती नैराश्य घेत मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंबर 4 वरती मिस्टर आदूला पाठवलंय, याच्याकडे देखील ती काबिलियत आहे. त्याचबरोबर पोटेन्शियल चांगलं, कॅलिबर देखील आहे, विद्वत्ता चांगली आहे या खेळाडूकडे. 11 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 15 पाहिजेत. निलेश अगदी शांत या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी टेठवली ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष महोदय, आमचे मार्गदर्शक आदरणीय मंगेशदादा रेमजे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. मंगेशदादा प्लीज वेलकम, या आपण मंचावरती आणि असं नसतं व्हायचं आहे. आमचे मार्गदर्शक आहेत, त्याचबरोबर टेठवली ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष महोदय आदरणीय मंगेशदादा रेमजे, या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय. दादांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये पाहिजेत अजून देखील 15 रन्स. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स मिळतील. त्याचबरोबर शिरसाडी गावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय धोत्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. धोत्रे साहेब, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आपण देखील असं नसतं वा या स्पर्धेदरम्यान तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. पिंट्या पवारच्या त्या विकेटसाठी ज्यावेळेला आपण रनआउट बघितला होता, त्यांचं देखील त्यांच्यासाठी देखील वेलकम दाबायचे सर्व हेमंतदादा पवार यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज
पिंट्या पवार यांच्यासाठी ऑफला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहेत. एक रन्स घेतला गेला धावचीची संधी आणि इथे कुठेतरी आपण पाहतोय तर काय घडतंय बॅटर बाद होणार आहे. आता पुन्हा एकदा सौरभ कातायना तीच मोठी रोखीदुखी सातत्यानं या मागच्या वेळेला आपण कुणाल कात्रेला पाहिलं होतं त्याला धावचित केलं त्याच्यानंतर या नवीन बॅटरला तिथे देखील पाहिलं. आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय टेटवली ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष महोदय आदरणीय मंगेशदादा रेमजे यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. शिर्के सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. आठ चेंडू 10 धावांची गरज 8 मध्ये 10 कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला हाय व्होल्टेज ड्रामा लोअर स्कोरिंग मॅच अगदी बघण्यासारखी 8 मध्ये 10 ची गरज आहे. सरळ ऑफला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहेत. 2 रन्स मात्र तिथे आता घेतले जातील. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. सात चेंडू आणि त्याचबरोबर 8 धावांची गरज आहे. पिंट्या पवार ट्रॅक वरती आहेत. शेवटचा चेंडू टाकणार आहे षटक क्रमांक 3 मधील. दुसऱ्या बाजूला सौरभ काताय हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन आडव्या बॅटने कायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे नाही म्हणजे 3चा खेळ संपला. धाव संख्या जाऊन पोहोचलाय 25. आता जिंकण्यासाठी पाहिजेत 6 चेंडूंमध्ये 8 रन्स. आपण पुढील सन्मान करतोय शिरसाडी गावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय धोत्रे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो शिर्के सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. आपण पाहताय तर पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित हे मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आणि स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये हाय व्होल्टेज मॅचेस पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती रुपेश बैकरला गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते. खूप वेळ होतोय. हा सामना खूप स्लो झालाय. ओ यावेळेला दांडी गुल केली आहे. दांडी गुल सुपर बॉलिंग 5 मध्ये 8 ची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. आता अमरदादा पटेल यांच्या चेहऱ्यावरती देखील आता नैराश्य राहणार आहे. नाराज दिसत आहे ते देखील. तर दुसऱ्या बाजूला इथे बसलेले निलेश दादा रेमजे होते ते देखील इथून आता उठून गेले. आता त्यांच्या खेम्यामध्ये गेलेत निलेश देखील. ते इथे बसले होते शांत अगदी मॅचचा आनंद आस्वाद घेत होते. रुपेशनं जर सामना जिंकून दिला तर वेलकम दाबायचे सर्व हेमंत पवार यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. परंतु मॅच जिंकून द्यावी लागेल. पहिलीच मॅच आहे. पहिला सामना खेळत आहेत. वॉट अ मॅच हाय व्होल्टेज ड्रामा शेवटपर्यंत सामना आता हा जाणार आहे. जिंकण्यासाठी 5 मध्ये 8 ची गरज. सौरभ काते नॉन स्ट्राईकला आहे. मोठा प्रहार केलाय. प्रहार केला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे 4 रन्स पाहायला मिळतील. या टीमचा बाहुबली आक्रमक फलंदाज प्रमोद पालकर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. शेवटपर्यंत बॅटिंग आहे एफसीटी या टीम कडे. जिंकण्यासाठी 4 मध्ये 8 ची गरज. कंपल्सरी चेस 4 मध्ये 4 ची गरज आहे. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. ओव्हर मॅच रुपेशनं मॅच मध्ये एक चांगली या वेळेला देखील कर्मी मामला बघायला मिळू शकेल. आपसनं साफ नकार दिलाय. मोठे प्रहार करतोय. हा फक्त आणि फक्त शक्तीचा खेळ नाहीये. हा खेळ मात्र युक्तीचा देखील आहे. तर तुम्हाला थोडंसं युक्तीचा वापर देखील करावाच लागणार आहे. 4 मध्ये 4 ची गरज असताना फलंदाज मोठे स्ट्रोक खेळतोय. थोडंसं कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट असतं या खेळामध्ये. 3 चेंडू 4 ची गरज असताना या 3 मध्ये आता 4 होतील का? आता थोडंसं शंकेचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळेल. 3 मध्ये 4
3 चेंडू 4ची गरज, काय मॅच रंगली आहे. पुढचा बॉल टाकला जाईल समोर हातामध्ये, थोडंसं मिसफील्ड, रन्स घेतलेत, इथे चुका घडल्यात. या चुकांमुळे मात्र हा सामना आता गजानन वॉरियर्स कामोदकोंड या टीमच्या हातातून निसटून जाण्याची शक्यता. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके आता वाढलेले आहेत. व्हॉट अ मॅच. सुरुवातीला हा सामना थोडासा बोरिंग वाटला, परंतु जसा जसा आता शेवटकडे चाललाय, या मॅचच्या सामन्याच्या शेवटाकडे जातोय, कदाचित हाय व्होल्टेज मॅच म्हणजे आपण बघितलंय की आजच्या दिवसातील एक सर्वोत्तम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावांची गरज. पिंट्या पुन्हा एकदा चर्चा करतायत. जज्बा खरे अर्थान आपल्या रुपेशचा पाहायला मिळाला. त्यांनी सांगितलं नाही की या सामन्याला मी एकतर्फी होऊ देणार नाही आहे. समोर प्रमोद पालकर सारखा आक्रमक विध्वंसक फलंदाज असताना फुल टॉस बॉल आणि हा सामना मात्र इथे जिंकलेला आहे एफसीटी या टीमनं. अभिनंदन एफसीटी टीम. व्हॉट अ मॅच. कौतुक तर करावं लागेल एफसीटी या टीमचं. एसके स्पोर्ट्स आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शुभम शुभम आपल्यासाठी कॅश प्राइज आलं होतं. आदरणीय अनिल दादा रेमजे यांच्याकडनं कॅश प्राइज. शुभम आपण कॅश प्राइज घेण्यासाठी यावरती आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय अनिल दादा रेमचे यांच्याकडनं लागलं होतं ते देतोय. त्याच्यानंतर पिंट्या पवार तुमच्यासाठी देखील कॅश प्राइज आलं होतं. हेमंत पवार यांच्याकडून कॅश प्राइज आलेलं होतं. पिंट्या पवार आणि त्याचबरोबर अभि करडे. अभि करडे कॅश प्राइज घेण्यासाठी या. अभि करडे आपण देखील कॅश प्राइज घेण्यासाठी या. अभि करडे यांना आपण ते कॅश प्राइज देऊयात. अभि करडे आलेले आहेत.